आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शिंदेगड आणि ठाकरे गटाच्या घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी। किल्ल्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर बॅरिकेड्स। मनुष्य विजयाने नम्र होतो, राणे विजयाने हिंस्त्र आणि बेफाम होतात। कोकणातून शिवसेना संपवली, या राणेंच्या टीकेला सामनातून उत्तर। जालन्यात ओबीसींच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार। आज सकाळी 9 वाजता सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला भेट देणार। खासदार संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हाकेंची भेट घेणार। छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषदेची बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता वांद्रात बैठक होणार। पक्षांतर्गत नाराजीसह जरांगेंच्या आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा होणार। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगळे सोयऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आरोप। प्रकाश शेंडगेंना विनंती, त्यांनी आमचं वक्तव्य नीट ऐकावं। इतर समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंच्या इशाऱ्यावर मंत्री देसाईंची प्रतिक्रिया। मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून रोजी पार पडणार। निवडणूक प्रशिक्षण घेताना प्रत्येक जबाबदारी दक्षतापूर्वक पार पाडा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। कोकण मराठवाड्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट, राज्यात मान्सून रखडल्यानं विदर्भातील तापमानात वाढ। उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 10 दिवसात 10% वाढ। पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 148 मिलीमीटर पाऊस। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली। घाटामधून एकेरी वाहतूक सुरू, मात्र दरडीचा धोका कायम। नांदेडमध्ये काल रात्री पावसाची हजेरी, मात्र पेरणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा। परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी। रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस, पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामांना वेग येणार। वाशिम जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, पेरणी झाल्यानंतर पाऊस आल्यानं शेतकरी सुखावला। आपला दवाखान्यामध्ये आता कर्करोग तपासणी होणार। कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विभागीय स्तरावर निदान आणि प्राथमिक सेवा पुरवण्याचा महापालिकेचा निर्णय। विद्यार्थ्यांना आता शाळेतच पास वितरण करण्यात येणार। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम हाती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांसाठी 27 जूनला ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपये मिळण्याची शक्यता। मागील 4-5 वर्षात दुकानांची विक्री नाही। गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज नाही। राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची भूमिका। पावसाअभावी मुंबईतील धरण क्षेत्र तहानलेली, मुंबईकरांवरील पाणी संकट गडद होण्याची भीती। मुंबईत पाण्याच्या नियोजनाचा अभाव, बोरीवलीत अर्धा तासच पाणी। म्हाडा कॉलनीत कमी दाबाने पाणी, तर बीडीडी चाळीत अनेक घरांना पाणी नाही, तर जुहू कोळीवाड्यात रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण। वांद्रे ते दहिसर दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर। बीकेसी पश्चिम द्रुतगती महामार्गावर नेहमीच जाम, प्रवासी आणि चालकांना नाहक त्रास। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई। मे महिन्यात 4 लाख प्रकरणांमधून 2884 कोटींचा दंड वसूल। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पालिकेची पूर्वतयारी सुरू। 22 जून रोजी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीचं आयोजन। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, रस्त्यावर सर्रासपणे सिलेंडर लावून खाद्यपदार्थांची विक्री। पुणे अपघात प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ससून रुग्णालयात अनेक बदल आवश्यक। वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीचं मत, कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पावलं उचलावीत। 117 पानांचा अहवाल सादर। बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतुकीत बदल। गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ मार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद। पुणे मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं होणार। 5 मेट्रो स्थानकांकडून नवीन प्रवेशद्वार खुली। यात पुणे महापालिका, छत्रपती संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना, कल्याणी नगर आणि बोकोडी
मेट्रो स्थानकांचा समावेश। नागपुरात रेल्वे प्रशासनाकडून वॉर रूम स्थापन, प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता प्रशासन सज्ज, वॉर रूम 24 तास सुरू राहणार। उल्हासनगरात रस्ता रुंदीकरणासाठी 39 दुकानांवर धडक कारवाई, जेसीबी मशीनद्वारे दुकानं जमीनदोस्त, व्यापाऱ्यांची नाराजी तर प्रशासनाची कठोर भूमिका। लिफ्टमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, डोंबिवलीमधील घडली धक्कादायक घटना, विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अंबरनाथमधील नालेसफाईमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली, नाल्यातला कचरा बाजूलाच टाकल्यामुळे दुर्गंधी, पालिकेकडून नालेसफाईच्या कामांचा देखावा सुरू। 11वी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचं चित्र, प्रवेशासाठी उपलब्ध 1,19,000 जागांसाठी केवळ 92,000 अर्ज। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांकडून चाळीसगाव रोड परिसरात रूट मार्च, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित। धुळ्यातील श्री क्षेत्र मोर शेवडीतून पंढरपूरसाठी पायीदिंडीचं आयोजन, अनेक भक्त सहभागी, पायीदिंडीची 32 वर्षांची परंपरा। चांगल्या पावसासाठी धुळे शहरातील स्वामी समर्थ केंद्रामध्ये गंगा दशहरा उत्सव साजरा, वरुण राजाकडे भक्तांचं साकडं। धुळ्याच्या देऊर बुद्रुकमध्ये वादळी पावसात झालेल्या नुकसानीची सुभाष भामरेंकडून पाहणी, माजी खासदार सुभाष भामरेंकडून नुकसानग्रस्त भागात दिलासा देण्याचा प्रयत्न। ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून एका दिवसात 251 वृक्षारोपण तर 637 झाडांचं वाटप, शहरात ग्रीन धुळे वृक्ष टीमला चांगला प्रतिसाद। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याचे दर 2,000 रुपये क्विंटलवर, मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री सुरू। नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता, मागच्या हंगामात मिरचीला चांगला भाव मिळाल्यानं यंदा विक्रमी लागवडीची शक्यता। नंदुरबारच्या चांदसैली घाटातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, पावसाळ्यात दरड कोसळण्याचीही भीती। नंदुरबार जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 2 गुन्ह्यात 78 लाखांची फसवणूक तर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नाही, शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन असल्यानं नागरिक नेटवर्क अभावी योजनांपासून वंचित। पेटीएची मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकण्यासाठी झोमॅटोशी बोलणी, 1500 कोटी रुपयांमध्ये करार होण्याची शक्यता। गावचा उंबरठा ओलांडणाऱ्या 67 मुलांची सुखरूप घरवापसी, प्रशिक्षित जवान आरपीएफ कडून नन्हे फरिश्ते ऑपरेशन हाती। विक्रोळीतील 16 वर्षीय दर्शन गावडे या चित्रकाराने काढलं पंतप्रधान मोदींचं चित्र, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं काढलं चित्र, दर्शन गावडे मोदींना चित्र देण्यासाठी दिल्लीला जाणार।